शिरोळ शहराचा विकास आराखडा आदर्श वस्तुपाठ धनाची चुडमुंगी। शिरोळ शहरासाठीचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी तसेच परिसरातील नागरिक यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं। जवळपास 450 नागरिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं आहे। ही बाब ज्यावेळी आंदोलन अंकुशच्या लक्षात आली त्यावेळी आंदोलन अंकुश संघटनेने यात लक्ष घालण्याचं ठरवलं। एकत्रित सहकार्य आणि एकत्रित काम झाल्यामुळे हा विकास आराखडा बनलेला आहे आणि यामध्ये 99.99% सगळे लोक बाधित झालेले सगळे बाहेर निघालेले आहेत आणि याचं सगळं श्रेय सगळ्यांचं आहे। आणि माझं आता या माध्यमातून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान आहे, इतक्या चांगल्या पद्धतीनं हा बनलेला विकास आराखडा आता कुणी काहीतरी याला परत काहीतरी कुठल्या तर तांत्रिक बाबीमध्ये अडकवून याला खीळ घालू नये किंवा रद्द करायचा प्रयत्न करू नये। आता एकच फक्त यामध्ये तक्रारदार उरलेले आहेत, जे आपले मुळीक इंजिनियर आहेत, त्यांची सुद्धा त्यामध्ये चूक झाली, त्यांचा सुद्धा रस्ता निघाला। पण त्यांनी काय केलं, विकास आराखड्यामध्ये टाकल्यानंतर डायरेक्ट त्यांनी म्हणले माझा विकास आराखड्यालाच विरोध आहे। तिने काय म्हणायला पाहिजे, तिची अलाइनमेंट बदला किंवा जागा बदला। आज जे स्कुटनी समिती इथं बसली होती हरकती घ्यायला, त्यांचं सुद्धा मत होतं आपण तिथनं काढून पलीकडे आपल्या हद्दीवर टाकूया रस्ता, म्हणजे मुळीकचा पण रस्ता निघत होता। पण त्याने भूमिका उलटी घेतल्यामुळे तिने त्यात राजकारण केल्यामुळं अशी अडचण आली की तिथल्या बाकीचे 25 ते 27 शेतकऱ्यांनी जो रस्ता पडलेला त्या ठिकाणच्या 27 शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला हा रस्ता पाहिजे। लक्षात आलं काय बा, तिथं अडचण अशी आली आणि त्या हरकती समितीने आम्हाला सांगितलं की आता लोकांची जर तिथं मागणी असेल आम्हाला हा रस्ता मान्य आहे म्हणून, ती लोक जमीन द्यायला तयार असतील तर आम्हाला तो रस्ता बदलता येणार नाही, तो रस्ता तेवढा सोडून तुम्ही काही सांगा आम्ही ऐकतो। मग तिथं मुलकांनी जर त्याच वेळी जर सहकार्य केलं असतं, चांगली भूमिका घेतली असती तर तो सुद्धा रस्ता हद्दीवर गेला असता। लोकांना आपण समजावून बऱ्याच ठिकाणी केलं। आता आम्ही तुम्हाला यादीच दिल्या समोर, हे रस्ते कुठले कुठले काढले आणि रस्ते कुठले कुठले रुंदी कमी, तिची यादीच दिल्या। मग एवढं जर होत असेल तर तो एक रस्ता सुद्धा आपण काढू शकलो असतो। आज दत्त कारखान्याचं सुद्धा यामध्ये सहकार्य आहे। दत्त कारखान्यानं आपल्या खाजगी प्रॉपर्टी मधला एक रस्ता हा 18 मीटरचा जो रिजनल प्लॅन बनवला होता 2017ला, त्यामध्ये शिरोळमध्ये बायपास रस्ते असतील किंवा कनेक्टिंग रस्ते असतील आणि असलेल्या अस्तित्वातल्या रस्त्यांची रुंदीकरणाची काम असतील, हे असे सगळे आरक्षण पडलेली होती। आणि विकास आराखड्यामध्ये आपल्या नगरपालिकेला त्या रस्त्यांचा अलाइनमेंट चेंज करायचे, रद्द करायचे किंवा रुंदी कमी करायचे अधिकार हे कुठेही वापरले जात नाहीत। फक्त शिरोळमध्ये ते अधिकार वापरून आपण या विकास आराखड्याच्या माध्यमातून हे रिजनल प्लॅनमध्ये पडलेले सुद्धा रस्ते रद्द करायला लावले, अलाइनमेंट चेंज करायला लावले आणि रुंदीकरण जादा रुंदीचे रस्ते कमी रुंदी करायला लावून असं त्यामध्ये सुद्धा आपण बदल करायला लावले। असं हे महाराष्ट्र स्तरावर पहिल्यांदा विकास आराखड्यामध्ये रिजनल प्लॅनमध्ये सुद्धा रस्ते आपण रद्द करायला लावले। हे कुठे घडलेली माहिती कुठे घेतात कोण? ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।